टेन्शन नाही राजा बघ काय अरे उद्या एकादश आणि म्हणतात सुकाट घेतो सुकाट माय डिअर सँडी यू आर ओनली बोंबली नाव आपण बोंबली झालोय आपण स्वतः बोंबली सुकाट घेत आहे कडकडक जाऊया तसं गरम व्हायला बघत होतं तर असं किती गरम झाला की गेलं सुरुवात करूया तुम्ही फक्त थंड धरा व्हायसा गरम करूया 45 मिनिटात बारी एकदम कडक पैसा जरी दिलेलं नसलं तरी पण बारी वसूल पैशाची वसूल कशी ती बघायची मी मनस्वी आभारी आहे कारण तुमची मला साथ आहे आणि या फोटोच्या वर पण बघा भैया साहेबांचा गावात काय एकच कल प्रॉब्लेम सॉल्व बोल न कमी पण कामाची हमी नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमदार त्यांनी पण हे गाणं बोलले परवा उदय सावंत पण बोलले अरे बोल न कमी पण कामाची हमी शब्द दिलेला मोडत नाही अरे किरण भैयांचा पॅटर्न भारी काम कुठलं बी अडत नाही सांगतोय दादा भेटून घ्या एकदा सांगतोय दादा भेटून घ्या एकदा तुम्ही बी भैयाचे ध्यान व्हा एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असा आहे सुरुवात करूयात स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम या विश्वाचा आराध्य दैवत गणपती बाप्पा गजानन या हिंदुस्थानचा आराध्य दैवत या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन अवघ्या उत्तर हिंदुस्थानचे ज्याने पालथा घातला आणि आपल्या अश्वाच्या टापाखाली हा हिंदुस्थान पालथा घातला या होळकर शाहीचे संस्थापक थोर राजे मल्हारराव होळकर इंग्रजांच्या विरोधात एकही लढाई न हारता जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझ्या विवली गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी बेळमे गावची माझी आई विठलाई लांज्याचा धने केदारले देव चव्हाटा यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि नटेश्वर रंगदेवता जागे मालक यांना नमस्कार करत मी मूळ गादी बाबू रोगले घराण्यातील भुवाशंकर नारायण गुराव बाब्या राजाराम गणेश भिकाजी बबन विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास लांबोरे तुम्हाला मानाचा मुजरा करतो आज माझे ढोलकीपटू गेले अनेक वर्ष माझ्यासोबत सावलीसारखे आहेत ते संदेश ओकटे अतुल इंद्रे आहेत कीबोर्डला अजित चव्हाण आहे बेजोला अमोल लालिस्कर आणि ऑक्टोपडला रोहित डिके आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात माझा मित्र राजू पगार तुम्हाला सर्वांना मनाचा मुद्रा करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर दादा येडगे तुकाराम येडगे या तरुणांना आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्या बुद्धीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर इथपर्यंत हा यशस्वी प्रवास केलेला आहे आणि आज लांजा राजापूरचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार भैया सामंतजी यांच्या जे कट्टर समर्थक आहे ते दादा येडगे मित्रमंडळ त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय।
आणि माझ्या माहितीप्रमाणे या नाट्यगृहामध्ये शक्तितुऱ्याच्या इतिहासात ही पहिल्यांदाच मोफत बारी लावलेली आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, याचा आनंद आहे. पुढच्या वेळेला मात्र आज ओव्हरफ्लो झालाय, बसायची थोडीशी झाली असेल तारांबळ. पुढच्या वेळेला आपल्याला षण्मुखानंदाला वारी करायची आहे. मुंबईतला सगळ्यात मोठा हॉल दादा तेच करणार आहेत. या ठिकाणी काही मंडळी आलेले आहेत. माझे मित्र मंडळाचे सचिव सुधाकर मास्कर, सुभाष बांबरकर माऊली आहेत. सध्या प्रचंड चर्चेत असलेले कलगीवाले शाहीर सचिन कदम या ठिकाणी आलेले आहेत. परवा त्यांनी त्यांचं नाव माझं नाव सांगताना हात बी झटकले, हरकत नाही. अरे माणूस आहे, माणूस आहे, हे असले आपले संस्कार नाहीत असं आहे. आणि हा माईक नटेश्वराची कृपा आहे, तोपर्यंत आमच्या पण हातात असणार आहे. पण आपण सौजन्याने वागणार एकदा मर्यादेपर्यंत, नंतर पुढच्या पुढे बघू. तर शाहीर संतोष कोल्हापटे, माझे माऊली तुषार पंदिरे आहेत, शिवाजी कोकरेश बुवा आहेत, माझे मित्र माझे गाववाले जितेश गुरव बुवा आहेत, वेदांत जाधव आहेत कलगीवाले, राजेश शिबे आहेत, शाहीर रागे सागर नावले आहेत, तुरेवाले अमोल दैत आहेत, गोसाई माऊली आहे और भास्करबाई कार्य पण आहेत. आमचं किशोर सनस आलेले आहेत, फणसात फणस बरका फणस आमचा लाडका किशोर सनस आलेले आहेत. रवींद्र मटकर माऊली, काशीनाथ गोरोले, अविनाश तांबे, माझा पाठीराखा राजू ग्रीन, विनायक सावंत आहेत, शशिकांत मांडवे आहेत. प्रवीण पत्यानेंचा आशीर्वाद आलेला आहे मला. चंद्रकांत खरंच आलेला आहे. प्रथमेश दैत देखील आलेले आहेत. अवघं सभागृह आहे किंवा नाट्यगृह आहे, ते सगळे आपल्या ओळखीचे आहेत, पण नाव कोणाचं घेणार. सगळ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वनगे माऊली पण आलेले. वारी आहे, आषाढी वारी आणि पांडुरंगाचं दर्शन शाहिरांनी फार छान गायलेलं आहे आणि मी तुरेवाला आहे, गायलाच पाहिजे विठ्ठलाचं. मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. टाळ चिपळ्यांच्या संग हो, टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग. टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग. भाव भक्ती
भीमाशंकर गणपती बाप्पा या ठिकाणी जय हनुमान सोजाई नाच मंडळ देवरूख परशुरामवाडी मावळती यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नवतरुण मुंबई मंडळ आवरे गुरववाडी गुहागर आणि शाहीर भिकाजी भोवड आयोजित मंगेश यादव माझे मित्रच आहेत, शक्तीवाले कलगीवाले, आणि त्यांच्या विरोधात आमचे गुरुबंधू संतोष कुलापटे यांचा शनिवारी 19 जुलैला कार्यक्रम आहे. साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा 101 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि आमची राजू ब्रीद यांची कन्या येसकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो याच्यात पण लोकांना प्रॉब्लेम हे म्हणजे किती शंका की हे काय दिलं की ह्याच्यात पण ते डाऊन घ्यायचे. असो आता काय नटेश्वर आहे, आता खोटं कोण बोलतो आणि खरं कोण बोलतो. आता काय पैसा आलं पैसे. सुधाकर भास्कर माऊली 500 रुपयाचा आशीर्वाद आलेले आहेत. रवींद्र मटकर माऊली यांच्याकडून 500 रुपये. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपये यांच्याकडे आलेले आहेत. आता दाखवायचं आता काय बोलणार. गण गण गायचं आपल्याला. जिकडे तिकडे चर्चा बघा तुमचं म्हणे गण फेमस आहे, चांगलं आहे, पण ते गण पण परंतु आलं परंतु लपड्याची कशी आली. लपड्याची आली म्हणतात बोलका पोपट या पोपटान अशा किती महिना भोर अगं या महिना काय चिमणी सुकाट देतो म्हणा. सुकाट असल्या चिमण्या अशा भोर उडवल्या आपण भोर प्रेमाने बोलून शास्त्राद्वारे करून याचा लोकांना त्रास आहे. आता आपण धांगड धिंगाने गळ्यात ढ्यांगा त्यांची ढ्यांगा मी काढतो बरोबर. माईक आपल्या पण हातात आहे आणि तो कायम राहणार देवाची कृपा होईपर्यंत. तर एक युट्यूबर वाले लोक हे कट करा हे कट करा. गण बघा जिकडे तिकडे चर्चा अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा. डिप्रेशन आलंय, नैराश्य आलंय आणि सांगितलं पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव आहे आणि ज्याची नोंद युनेस्कोने घेतली आणि त्याच्याहून कितीतरी पटीनं त्या कोकणातला गणपती सण आहे. एक दिवस याची नोंद युनेस्कोमध्ये घेतली जाईल. अरे जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागा. स्वर्ग तर तो तिथ तू जाणार कधी. तो मित्र सांगते दुसऱ्याला स्वर्ग तर तो तिथ तू जाणार कधी.
गणपती सणासुदी निसर्ग
यांच्याकडून या लहान दोन बालकांना 100 रुपयाचं खाऊ आलेलं आहे. पैसे घे तर या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आयोजित दिनांक 20 जुलै 2025 डोंबिवली इथे कलगीवाले संजय जोशी आणि तुरेवाले विकास लांबोरे म्हणजे मीच आमचा कार्यक्रम आहे. कृपया या डोंबिवलीवासींना, मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे यंदा. दिगंबर भोर माऊली, उमेश भंडवे आणि निलेश भोर माझे मित्र यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये चालले आहेत, पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजेश झोरे माझे मित्र गोविडवरून आलेले आहेत लांजा, 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि आमचे आदरणीय राजाराम शिंदे माऊली राजापूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मी चाचा माऊलींचं नाव घ्यायचं राहिलं, माऊली तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभू देत. अनेक लोक आहेत, क्षमा करा माझं पुन्हा जे काही नाव राहिलं असेल तर आता जाऊया गवळणीकडे. बघा, 10ला वारी सुरू केली, 10:30 आले, आताचा गण झालाय. आता यांच्या भागाचे भाग काय थिएटरमध्ये तेवढे शक्य होत नाहीत आणि बुवांना माहिती आहेत त्यांना मिळतील की नाही. तर बुवा म्हणतात, आधुनिक म्हणतात जे प्रेम आहे त्याला लपडं म्हणतात आणि तेव्हाचं प्रेम होतं. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या शक्तीवाल्या बाई, ह्या कलगीवाल्या, ह्या ज्या आजकालच्या ज्या गवळणी आहेत, तर खिरापतीसारखं हित पण याला थोडं पाव किलो ह्याला प्रेम, पाव किलो ह्याला प्रेम, सगळ्यात नाही काय काय मग त्याला लपडच म्हणतात. ही अशी खिरापत वाढली ना की असंच होतं. तर आज माझी राधाबाई प्रेमान गेलेली आहे, प्रेमान झालेला आहे. डोळ्यावर झापडा आहे, डोळ्यावर झापडा आणि म्हणतात लपडं. पण बुवा पोपट या चिमण्यांना या महिन्यांची दैना केल्याशिवाय काय गप राहण्यातला नाही. अरे तुरेवाला आहे, तुरेवाला आहे. अरे शास्त्रांग बोलायचं असेल, शास्त्रांग बोलायचं असेल, तुम्हाला कधी कमी पडलं तर मला सांगा आणि तुम्हाला कधी वावलं बोललं तर सांगा. पण या ढ्यांगावरती करायची, आईला करतो नाही बाबाला करतो आणि हे सगळे करतो, ह्या मिठाच्या नाही मला सांगायच्या. हे असल्यामुळे मी शक्तिपुरा नाही करत. शक्तिपुरात अनेक बदल झालेत, त्याचं काही क्रेडिट मी नाही घेणार. पण लोकांना चांगलं पाहिजे. लोक फरमाईश येतात, चांगल्या गाण्याला फरमाईश येणार, चांगल्या गवळीला फरमाईश येणार, टिंबाला नाही देणार फरमाईश. म्हणजे लोकांना चांगलं पाहिजे. आणि तुम्ही येणार डोळे लाल करून आणि मला सांगणार हुशार आहे, तुम्ही नाही संदीप बुवा. तर पोपट काय म्हणतोय ते आता माझ्या राधेला नाही, पण काय म्हणते, राधेचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे. पण आजूबाजूच्या ज्या आहेत ना त्यांच्या मनात आहे काळा, मनात लय काळा. अरे आपण काळा, मनात तर चांगला माणूस, पण माझ्यावर जे डाव ठेवतायत हे गावानी नो. काय म्हणतोय मी, ऐका ऐका, हत्या करून याला काही कार्टून नाही काय समजत नाही. बोलूया, सुरुवात करूया आपण. हा टपल्यानो बरोबर. जीव वळून टाकावा वाटतो, हा जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग. जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. येतायत मला माहिती आहे. अरे दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. मग नादाला माझ्या लाग. जरा वळून बघ तू माग, जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग. जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग. दिल्या शब्दाला तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या
रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आलेलं आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक आत्माराम लक्ष्मण चाचे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. याचकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद माऊली. आणि माझा संजय भोजे आलेला आहे. संजय भोजे गाव नेरके 201 रुपयाचं पारितोषिक. चंद्रकांत माने गाव मिळण 200 रुपये. धन्यवाद. आणि धोरणीसाठी श्री हरेश कोकरे, श्री तुषार शिंदे गाव पाचल याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि म्हणतात घासून जाऊन दे, घासूनच जाणार. आर्या प्रणित आर्या अजित मोहित बरोबर. आर्या अजित मोहित लहान कलाकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि राज उद्धव भाऊने एकत्र यावे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजाराम माने यांचे मामासाहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे श्रीराज शिंदे कलाकार मंच मुंबई, कैलासवासी सुनंदा गोविंद कोल्हाटे यांच्या स्मरणार्थ मिहीर संतोष बावदारे यांच्याकडून लहान बालकलाकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आलं परत पैसा आलं. मोठी बुवांची फ्रेंड सर्कल सुदवाडी शिरवली लाचा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि फरमाईश आहे कौत गणाला आणि मोरे पुढचं नाही गाण्याचं. तर गवळण झाले. तुषार बुवा फरमाईश घेता येईल काय परगानाची घेऊ. अरे काय सॉरी शाहीर संदीप सोवन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. येतो हा. नवगणाचं गोतायचं आणि सुखात नांदायचं. गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं. अरे पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं आणि सुखानं नांदायचं. गणाला पवत बांधायचं. धन्यवाद. नको पुढचं. आमचे तांबे बुवा कलगेवाले यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक. आता बुवांच्या अजून एक आहे श्री जानाई देवी मित्रमंडळ झोडेवाडी. 29 जूनला कार्यक्रम झाला आणि जरा गडबड झाली, नड झाली, जरा घरच्या देवात नड झाली आणि लाईट गेली. बुवांचं एक आमचं स्तवन झालं आणि तरी देखील या मंडळाने एवढा त्रास सहन केला, एवढं आर्थिक नुकसान केलं. पुन्हा मात्र ते शब्दाला जागत रसिक कोण नाराज व्हायला नको. आणि म्हणून हा कार्यक्रमाची तारीख पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला घेतली आहे. रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार आहे. ज्याने ज्याने ते तिकीट घेतले आहेत त्यांनी जपून ठेवा. त्याच तिकिटावरती हा प्रवेश असणार आहे. तर प्रकाश पाजने भाऊ आणि प्रतिस्पर्धी मीच. तर हे नंतर एकदम त्याला सगळं मी एकदम कंटाळलेला आणि जो सगळं मध्ये वर टाकतो. तर प्रश्न विचारलेला आहे, लय वर्ष का असतोय. आम्ही वेगवेगळी उत्तर दिली. त्याच्यातली अर्धी उत्तरं त्यांची अट आहे का अटीत आहेत नंतर टाकलेली. आणि आज लिहून देतो. आज जे सांगणारे उत्तर हे जर मान्य केलं नाही पुढच्या वेळेला ते प्रश्नपत्रामध्ये असणार आहे. तर त्यांचा जो प्रश्न आहे की मंदोदरी आणि विभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांचे नाव काय. तर त्यांचं नाव माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या वाचनातून अंगद हे नाव आहे. अंगद. असंच मागच्या वेळेला आमच्या प्रतिस्पर्धी ऋषीबुवा होते आणि त्यांना दिलं रघु आणि त्याच्यावरती यमक जुळून आली. हो ही शास्त्राची खिल्ली, आयोजकांची खिल्ली, रसिकांची खिल्ली, या लोककलेची खिल्ली आणि स्वतःची करून घेतलेली खिल्ली, अशी सगळ्या प्रत्येक गोष्टीत आहे. समय जबाब देगा, वेळ उत्तर देईल या सगळ्या गोष्टीला. भान राहिलं पाहिजे किमान शाहिराला. जाऊया. तर काय म्हणतात भान मारेल. कुठल्या शक्तीवाल्यानं सांगितलं हो, कुठल्या कलगीवाल्यानं सांगितलं तर भान मारेल. कुठल्या सांगितलं होतं संदीप बुवा असं कुणाच्या मनाच्या नादाला लागून असं काय फालतू गोष्टी बोलू नका. नाही तर मग चपलेचा हार वेगळा घालेल तुमच्या आणि तुटलेल्या खटराचा घालेल आणि खरोखर येऊन घालेल. हे असलं काय बोलू नका. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, दिलेलाच आहे प्रश्नपत्र. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर
म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून उत्तर द्यायचं आहे बुवा. तर एक मुकडा गातो. मी पण एक मुकडा गातोय बुवा, कोणतीचा विषय घ्या. चल हट बघू बाजूला, अरे चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. शाप तुकडं बनवून टाकेल शेतकरी सांगतोय त्या लावसटीला. काय म्हणतोय? चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. आकडी कोयती कमरला असता, करायची नाही र कुठलीच चिंता. राजाला मिळालं वरदान, कोण होता वरदान दाता. शास्त्र अभ्यास, शास्त्र अभ्यास, माझी कलगी वाली माहिती. शास्त्र अभ्यास, माझी कलगी वाल माहिती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. 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 चल हट बघू बाजूला, चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. असं आहे ते सगळं. कैलासवासी महादेव कोंडेबा पटकारे यांच्या स्मरणार्थ संतोष पटकारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक गाव पाचल. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे पांडुरंग झोडे, पांडुरंग गोरे, हरेश कोकरे, तुषार शिंदे गाव पाचल. गोवा पुढचं नाही वाचत, 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कल्पेश गुरव गाव आवरे 200 रुपये आणि साई सुदेश गोपाळे 121 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला दिनांक 15 तारखेला या जुलैला याच नाट्यगृहात आहे. कलगीवाले आहेत राजेश टिकम आणि प्रतिस्पर्धी मीच शाहीर विकास लांबोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी मी 2 मिनिटं घेतो. तुम्हा आम्हा सर्वांना येणं एकत्र वाचायचं. चाहते मोरे प्रस्तुत समाजसेवक जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुरे आयोजित कलगीतुराचा सामना गुरुवार 24 जुलै 25 रात्री 7 वाजता याच ठिकाणी आहे. याच नाट्यगृहात संदीप पोडेबो आहेत आणि आमचे मित्र अनिल घराटे आहेत तुरेवाले. सामने रंगतदार होणारी सामना हा. या कार्यक्रमाला हास्यजत्रा कलाकार, सिने अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्रकांत मांजरे माऊली यांच्याकडून हे मोरे मुलांचे आणि माझ्यासाठी हे आलेले पैसे 100 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद. आता एक गीत घेतो. दोस्तीचा पक्का हुकमी एकटा केलाय भारी नाद. अरे दोस्तीचा पक्का हुकमा एकटा केलाय भारी नाद. भैया
समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद दोस्तीचा बघता हुकमी एकदा दोस्तीचा बघता हुकमी एकदा केलाय भारी नाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे आपल्या हिमतीवर करुण वाट चाल त्यांनी पटवली यशाची हो मशाल यशाची हो तुम्हा सदिच्छा झाक शुभेच्छा तुम नाव निनाद तुम्हा सदिच्छा झाक शुभेच्छा तुम नाव निनाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद दोस्तीचा बघता हुकमी एकदा केलंय भारी नाद दोस्तीचा बघता हुकमी एकदा केलंय भारी नाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद धन्यवाद प्रकाश झोडे गाव पाचल या स्टोर 100 रुपये आणि आनंद शिंदे माझे मित्र राजापूर माजी अध्यक्ष राजापूर धनगर समाजाचे 201 रुपयाचं पारितोषिक आणि अबीर सविता उदय दाभोळकर या स्टोर उदय दाभोळकर यांचे चिरंजीव 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद तर मंडळी कमीत कमी वेळेत झालं माझं सगळं सोपलं दुपारचं जेवण झालं आता रात्रीचं बाकी मटकर माऊली काय चुकलं असेल पदरात घ्या शाहीर संदीप मोरे तुम्ही ज्याप्रमाणे बारे केली आम्ही मागून आलोय आमचा स्वभावच तसा आहे तर त्या नेहमी आणि ते तुमच्या ठेवासाठी तर आत्ता तुम्ही जी बारी इथं सादर कराल त्याचप्रमाणे आपण पुन्हा येणार त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बारीला शुभेच्छा मी शॉर्टकटमध्ये बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय इकडचं तिकडं झालं असेल क्षमा करा परत येतोय 10 मिनिटासाठी धन्यवाद